अनुबंध कला क्रीडा मंडळ फलटण यांच्या वतीने दरवर्षी कष्टकरी व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. 2026 या रोजी या सन्मान सोहळ्यात फलटण शहरातील व तालुक्यातील प्रामाणिकपणे कष्ट आणि जिद्दीने आयुष्यभर कष्ट करून आपले जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सातारा यांची उपस्थिती होती. श्रीमंत संजीवराजे व डॉक्टर प्रसाद जोशी यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून गणेश स्तवन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली. या विशेष कार्यक्रमात बोलताना श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात की अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून आपले जीवन जगत असतात. या कष्टकऱ्यांचा सन्मान करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. उपस्थित राहिलेले आहेत आणि जे सत्कारात आहेत त्यांचं मी अनुबंध कला मंडळातर्फे मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून याचं उद्घाटन करावं. अनुबंध कला मंडळातर्फे सन्मान अथक परिश्रमाचा हा चौथा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आम्ही सन्मान जेव्हा सुरू करायचं म्हटलं तेव्हा आमचे एक सभासद ज्येष्ठ उस्मान शेख हे एस.टी. स्टँडवरती उभे असताना त्यांच्या लक्षात आलं की एक हमाल त्यांनी पाहिला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा गेले 20 वर्ष हमाली करतोय. आणि ते तिथून आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी मीटिंगमध्ये मांडलं की आपण ह्या लोकांचे खरे सत्कार केले पाहिजेत, कर्मचाऱ्यांचे. ही लोक इतकी वर्ष काम करतायत प्रामाणिकपणे, आपण यांचे सत्कार करूया. अनुबंध कला मंडळाच्या मीटिंगमध्ये सर्वांनी त्यांना एकमेकांनी असं दिलं की आपण एक कार्यक्रम सुरू करू. फक्त यामध्ये आम्ही एक असं ठरवलं की कार्यक्रम होईल, सगळ्यांचे आपण सत्कार करूया, पण त्याचबरोबर या कार्यक्रमाला राजकुटुंबातील व्यक्तींनीच त्यांचे सत्कार केले पाहिजेत. बाकी अन्य कोणताही पाहुणा आपण त्यावेळेला त्या कार्यक्रमाला बोलवायचा नाही आणि त्या व्यक्तींचा सन्मान करायचा. आणि गेलं आता हे 4थं वर्ष आहे आणि जवळजवळ 30 ते आजपर्यंत 30 लोकांना सन्मान देण्यात आला. हीच मंडळी अनुबंधाचा प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात. आणि हा घेण्यामागचा माझा मुख्य उद्देश असा होता
कालच सावरकरांची जयंती झाली. त्यांचं एक वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये आपला देश लागतो आणि त्या देशाचा आपण देणं असतो. आता आपण आपल्या देशाचं देणं काही देऊ शकत नाही, पण निदान फलटणमध्ये आपण आहोत तर फलटणचं आपण काही देणं देऊ शकतो का? ह्या लोकांना एक दिवसाचा आपण आनंद देऊ शकतो का? आणि यासाठीच अनुबंध कला मंडळाची स्थापना आहे की प्रत्येक कार्यक्रमामधून आम्ही प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करतोय. यामधून कोणत्याही प्रकारचं पैसे गोळा करणं किंवा काही अशा आमची भावनाच नाही आहे. पण फलटणमधल्या प्रत्येक व्यक्तीला किमान 6 महिन्यातून एकदा तरी आनंद मिळाला पाहिजे, त्याचा एक दिवस आनंदात गेला पाहिजे. तसेच आजचे ज्यांचे सन्मान आहेत त्या लोकांना सुद्धा आजच्या दिवसाचं किमान एक दिवसाचा तरी त्यांचा खर्च जो असेल तो अनुबंधतर्फे द्यावा आणि त्यांना मिठाई वगैरे देऊन त्यांचा आपल्या समोर सत्कार करायचा, हीच त्याची भावना आहे. आणि हा असाच उपक्रम चालू राहावा. कदाचित पदाधिकारी आमचे बदलतील पण त्या लोकांनी हा चालू ठेवावा एवढीच आमची एक भावना आहे. आणि असे उपक्रम जर केले तर त्याही लोकांना आपण कोणीतरी जे कष्ट करतोय त्याची त्यांची भावना चांगली राहील. आणि त्यांना मी एवढंच म्हणेन की इथून पुढचा काळ आरोग्यदायी आणि आनंदाचा जावो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो अनुबंधतर्फे. आणि आणि अपंग आहेत, विशेष म्हणजे दोन्ही पायाने अपंग आहेत आणि त्यांनी 3 चाकाची त्यांची सायकल आहे, ते दररोज 20 ते 25 किलोमीटर त्याच्यावरनं प्रवास करतात आणि गादीचा व्यवसाय अजूनही करतायत. त्यामुळं त्यांचं नाव आम्हाला गुंजेने सुचवलं. खरं तर गेल्या 14 वर्षापासून हा व्यवसाय करतायत आणि एक मुलगा त्यांनी BSc केलेला आहे, तळेगावला तो राहतो, एक मुलगी आहे. तेव्हा 40 वर्ष भट्टीचे कपडे धुण्याचा हा व्यवसाय करतायत. 1000 रुपये साधारण महिन्याची आवक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरात त्या एकटीच आहे. घर बघितलं तर खरंच अगदी कसं तरी वाटत होता. नाही त्यांना त्या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना विचारलं किती मिळतं, ते म्हणले पोटापुरतं मिळतं, समाधानी आहे. दोघी सुना आहेत, 2 स्वतःच्या खोल्यात राहतात आणि अजूनही त्यांचं सध्या वय 70 वर्षाचं आहे. गजानन चौकामध्ये त्या पिठाच्या गिरणीच्या तिथं पीठ गोळा करायचं काम करतायत. साधारण 800 रुपये मिळत आहेत. एका खोलीमध्ये साध्या 5 पैसे नव्हे 5 पैसे मिळत होते आणि आता साधारणपणे 100 रुपये रोज मिळत आहेत, सरासरीनं मिळत आहेत. 2 जण आहेत. त्यानंतर कुठलाही विकार नाहीये. 2 खोल्या. ह्या अनेक डॉक्टरांच्या घरी कामं करतात, धुणं भांडी त्यांचं काय असेल ते घरातलं कामं करतायत. शिकलेल्या नाहीयेत. साधारणपणे 10 ते 11 हजार रुपये मिळत आहेत. 2 जण घरी आहेत. कुठलाही विकार. घरी 6 जण आहेत, बायको, सून, मुलगी आणि नातू 2. त्यानंतर थोडासा शुगरचा बीपीचा त्रास असला तरी ते म्हणले मी कंट्रोलमध्ये ठेवलाय. स्वतःच्या 2 खोल्या आहेत, समाधानी. यांना कोरोना झाला होता आणि माळजाईच्या पलीकडच्या बाजूला मागच्या बाजूला त्या ठिकाणी ते अन्न शिजवण्याचं आणि चांगल्या प्रकारचं अन्न देण्याचं काम ते सध्या करतायत. घरी 6 जण आहेत, नवरा बायको मूल सून 2 जण. त्यानंतर थोडासा बीपीचा त्रास आहे, 2 खोल्या स्वतःच्या आणि त्यांची शुगर 250 ते 500च्या दरम्यान असते कायम. तरी सुद्धा ते मंडईमध्ये दररोज भाजी विकायचा व्यवसाय करतायत. या शुगरमुळं त्यांना दिसायचं कमीच आहे, ओळखू येत नाही फारसं, परंतु कोणातरी व्यवसाय करतायत. तिथं घरात 2 जणच आहेत, नवरा बायको. 6 जण आहेत. बहीण डबा पाठवून देते, त्याच्यावर त्या खातात. एकट्याच आहे ते सगळ्यात महत्वाचं. आणि डॉक्टर पोळांच्या हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ञ आज
पोळ मॅडम खरं तर तिचा सत्कार बघायला आलेत. मला खूप बरं वाटलं खरं तर. आणि मला वाटतंय लग्न केलं नाही म्हणूनच ते इतक्या वर्ष अजूनही चांगले आहेत. अब्दुल कलामांनाही विचारलं होतं की तुम्ही लग्न का केलं नाही, तरुणांच्या कार्यक्रमात विचारलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या कामाच्या व्यस्त इतका होतो की मी लग्न करायचंच विसरलो. करणाऱ्या लोकांच्या मुळे की जी कसली अपेक्षा न करता देशाची सेवा न कळत ती करत असतात. ते म्हणत नाहीत असं मी सेवा करतोय म्हणून, परंतु ते अशा प्रकारची सेवा करतात म्हणून मोठी माणसं तयार होतात. नागपूरला एक परवा कार्यक्रम झाला. मला वाटते त्या कार्यक्रम हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये झाला आणि तिथं अविनाश पटवर्धनांचा जीवन गौरव पुरस्कार द्यायचा कार्यक्रम होता. त्याला मुख्यमंत्री साहेब सुद्धा उपस्थित होते. हॉल सगळा भरला होता आणि पाऊस बाहेर पडत होता. काचेच्या दारापाशी थोडा गोंधळ झाला. तो बघितल्यानंतर माणसं म्हणजे काय गोंधळ झाला ते अविनाश पटवर्धनांनी बघितल्याबरोबर ते धावत तिथं गेले. त्यांनी दारात तिथं ते बाउन्सर उभे होते. त्यांनी एक अतिशय फाटके कपडे घातलेला भिजलेला एक माणूस त्या दारात उभा राहून तिथनं तो बघायचा प्रयत्न करत होता. त्यांनी सांगितलं तुम्ही बाजूला सरका. सगळे बाजूला सरले आणि त्या माणसाच्या पायावर त्या अविनाश पटवर्धनांनी अंगावर असणारा 1 लाख रुपयाचा त्यांचा जो कोट होता तो कोट काढला आणि त्या माणसाच्या अंगावर टाकला आणि त्यांचे पाय धरले. सगळेजण अवाक झाले, हे असं कसं काय झालं. त्यावेळेला अविनाश पटवर्धनांनी सांगितलं की मला उकेरड्यावरनं 1 दिवसाचा असताना यांनी मला उचलून आणलेलं आहे, त्यांनी मला वाढवलेलं आहे, त्यांनी मला शिकवलेलं आहे. आणि ज्या वेळेला मी MBBS ला ऍडमिशन घेणार होतो त्यावेळेला ऍडमिशनला पैसे नव्हते. 2-2 दिवस उपाशी राहून त्यांनी मला सोबत जपलेलं आहे. आणि ऍडमिशनच्या पैशासाठी त्यांनी स्वतःची 1 किडनी विकलेली आहे आणि त्यातून आलेल्या पैशातून मी डॉक्टर झालेलो आहे. आणि मी डॉक्टर झाल्यानंतर हे निघून गेले. मी त्यांना हुडकत होतो पण ते सापडले नाहीत. गेले 25 वर्ष मी त्यांना हुडकतोय. आज 500 कोटी रुपयाचं एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहिले ते केवळ यांच्यामुळे उभं राहिले. आणि त्यांनी जे त्या काळात कष्ट घेतले त्यामुळं आज मी एवढा मोठा डॉक्टर होऊ शकलो. ही जी एक कृतज्ञताची भावना आहे ही समाजामध्ये रुजली पाहिजे. हा एक फार मोठा उद्देश ठेवून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. आपल्या फलटणमध्ये सुद्धा अशी खूप माणसं आहेत. आम्हाला म्हणजे आम्ही ज्याला हुडकायला लागलो त्यावेळेला लक्षात यायला लागले अरे किती माणसं अशा प्रकारची आहेत. आजपर्यंत 30 जणांचा या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे. अशी काही माणसांचा गेल्या काही काळामध्ये सत्कार झालेला आहे की आम्हाला सुद्धा ज्यांनी पहिल्यांदा रिक्षा या ठिकाणी चालवली अशा रिक्षावाल्याचा आम्ही सत्कार घेतला होता. आज अनेक वर्ष तो रिक्षा चालवतोय आणि आजही तो रिक्षा चालवतोय. आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की ST स्टँडवर शेख साहेब रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळायला लागली, परंतु ते हिथं सर्व्हिसला आले त्यावेळेला हमाली करणारा माणूस अजूनही हमाली करून पोट भरतोय. आणि त्याला विचारलं अरे तुझं कसं काय झालंय, तेव्हा म्हणला मी समाधानी. म्हणून कष्ट करणारा माणूसच समाधानी असतो. आणि आम्हाला असं लक्षात आलंय आताच्या 40 व्यक्तींना आपण सत्कार केला. 40 लोक झालेली आहेत. यातली 90% लोक अशी आहेत की त्यांना कसलाही विकार नाही. कष्ट करतो आणि कष्टाशिवाय फळ मिळत नाही हे आपण लहानपणापासून शाळेतही गिरवतो आणि आपण ऐकत असतो की नेहमी रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. हे आपल्याला लहानपणी शिकवलं जातं. तर कष्ट केल्याशिवाय चीज होत नाही, फळ मिळत नाही आणि आपल्याचं उद्दिष्टही गाठता येत नाही. हे आपण अगदी माहिती आहे आणि ते ह्या सत्काराच्या वतीने ह्या माणसांकडे बघून आपल्याला निश्चित कळत आहे. आणि अशीच खूप आता 30-40 लोक टोटल झाली आता गेल्या 4 वर्षात. अशी आणखीन बरीच लोक फलटणमध्ये आहेत, फलटणच्या आसपास आहेत. तर अनुबंध कला मंडळ हे अगदी खूप छान आणि फार म्हणजे आपण नैतिकतेचं काम करत आहे की अशा लोकांना शोधणं आणि त्यांना आनंद त्यांच्या जीवनात आणणं. कारण शेवटी सत्कारासाठी त्यांना अजिबात त्यांची गरज नाही, पण आपण त्यांचा गौरव करणं हे एक वेगळा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांना एक छान आनंद देणारा आहे, ह्यात काही शंकाच नाही. आणि आता ह्यावेळी काय आणखीन बोलणार आपण, ऑलरेडी आता बकुळ पराडकरांनी हे सगळे बोलून झालेलं आहे. तर असेच कार्यक्रम आपले दरवर्षी होत राहू. आमचा हॉल तुमच्यासाठी सदैव खुला आहे.
आणि अशीच लोक वरचेवर हे फक्त जाता जाता शेवटी एकच वाक्य सांगतो की माणसाने जेव्हा एखादं यश प्राप्त होतं तेव्हा तो सुरुवात कुठनं झाली ह्याच्यापेक्षा तो कुठे जातो आणि कुठपर्यंत पोचतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग त्याची बॅकग्राऊंड काय असेल, त्याचं तो घर कसं असेल, ह्याला काही मायने होत नाही. तो कुठून सुरुवात झालीपेक्षा कुठे गेला आणि कुठे पोचला हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ही माणसं तेच करून दाखवत आहेत. त्यामुळे असंच त्यांचं काम चालू राहो. त्यांना सदिच्छा आणि त्यांना आनंददायी त्यानंतर निरोगी आमच्याकडे यायला लागू नये हॉस्पिटल्समध्ये आणि असेच तुम्हाला तुमचं भरभराट हो आणि चांगलं आनंदाने आयुष्य जगा. धन्यवाद. सगळे सत्कार मूर्ती आणि आपण सर्वजण, तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज इथं पार पडलेला आहे. तर याचं सगळं श्रेय अनुबंध कला मंडळ, त्यांचे सगळे सर्व कार्य करणारे सगळे, अतिशय अभिनंदन त्यांचं, अतिशय अभिनंदन. आणि याच्यापासून काही प्रेरणा मिळते की खरंच आता मी मला स्वतःचा अनुभव सांगते. जर दुर्गा नसेल तर मी काय करू शकत नाही. माझ्या 2 छोट्या छोट्या मुली 1980 सालापासून ती आमच्याकडे आहे, 80 सालापासून. आणि माझ्या 2 छोट्या छोट्या मुली तिच्या अंगावर टाकून जायचं, स्वयंपाकघर तिच्या अंगावर टाकून जायचं, तेव्हा मी उभी राहायची. ती नसेल तर सगळं ठप्प. आणि ती तिच्या घरी कमी, आमच्या घरीच जास्त आहे. म्हणजे ती आमची एक फॅमिली मेंबर झालेली आहे. खरंच हे फार मोठं आहे आणि ते ऋण कधीही फिटणार नाही असं मला वाटतं. त्यांच्यामुळं आज आम्ही उभं राहतो. आणि ही सगळी जी मंडळी आहे इतकं परिश्रम करतायत आणि कुठंच त्याची दखल घेतली जात नाही. पण आज इतकं सुंदर कार्यक्रम, इतकं सगळ्यांची दखल घेतली आहे, त्यांच्या पाठीवर थाप मारलेली आहे. सगळे किती सुंदर बोलले. सन्माननीय बाबा तर इतके सुंदर बोलले. माझे शब्द मी ते तेच ते बोललेले आहेत, मला काही पुढचं सांगायचंच नाही. इतकं सुंदर कार्यक्रम आहे आणि असंच कार्यक्रम घडत राहावेत आणि त्यापासून समाजामध्ये काही ना काही प्रेरणा मिळत राहील आणि याही लोकांना असं वाटेल की आहे बाबा आमच्या पाठीमागे कोणीतरी आहे. आणि अशा पद्धतीनंच आम्ही जेव्हा हे हॉस्पिटल सगळं उभं करतो, सगळं करतो, आमच्याकडे पहिल्यापासून 80 सालापासूनचा आमचा स्टाफ आहे आणि ते इतकं प्रामाणिकपणे काम करतात. सगळ्या घराच्या किल्ल्या वगैरे सगळं त्यांच्याकडे असतं. कधीही आम्हाला विचित्र अनुभव आलेला नाही आहे आणि ते एकमेकांना सांभाळून घेत असतात. आमची मुलं बाळ तेच सांभाळतात, सगळं ते सांभाळतात आणि हे फार मोठं ऋण आहे त्यांचं आमच्यावरती आणि याची आज दखल घेतली गेली आहे याचा मला खूप खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. असेच कार्यक्रम वरचेवर व्हावेत आणि त्याची दखल घेतली जावी एवढंच बोलते आणि सगळ्यांना पुन्हा नमस्कार करते. मंडळाच्या वतीने एक आगळा वेगळा सत्कार समारंभ या ठिकाणी होत आहे आणि ते समाजात राहून अथक परिश्रम करत असतात त्यांचा कुठंतरी सत्कार होणं, त्यांची ओळख होणं नक्कीच गरजेचं आहे आणि मला वाटतं ते ओळखूनच अनुबंध कला मंडळाने हा सन्मान अथक परिश्रमाचा या ठिकाणी आयोजित केला आहे. या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ माननीय डॉक्टर प्रसाद जोशी साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पत्रकार रवींद्र बेडकेर सर, अरविंदभाई मेहता, माननीय बोंद्रे, ॲडव्होकेट नेवशे बापू, देशपांडे सर, डॉक्टर कारवा, डॉक्टर अलकाताई पोळ देखील या ठिकाणी आहेत, धनंजय दादा जाधव आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असणारे माननीय येवले सर, त्याचप्रमाणे अध्यक्ष बकुळ पराडकर साहेब, उपाध्यक्षा सौ गीतांजलीताई गायकवाड, सेक्रेटरी हिरालाल गांधी, खजिनदार विष्णू शिंदे साहेब आणि ज्यांचा आपण ह्या ठिकाणी सत्कार केला ते रावसाहेब कदम, त्याचप्रमाणे मंदाकिनी ननावरे, बकुळाबाई भंडलकर, सुभद्राबाई तावरे, रंजनाताई मोरे, त्याचप्रमाणे निलिमाताई गायकवाड, रामराव आयवळे, गणपतराव काकडे, दत्तात्रय मेत्रे आणि दुर्गाबाई कर्वे यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आणि एक आगळा वेगळा सत्कार ह्याकरता कारण ही माणसं आपल्या कोणाला फारशी परिचितही नसतील, परंतु समाजामध्ये ह्यांच्याशिवाय चालत नाही अशा प्रकारची माणसं आहेत. त्यामुळे ह्यांचा सत्कार करणं नक्कीच अत्यंत महत्त्वाचं होतं
आणि त्याबद्दल मी अनुबंध कला मंडळाचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की आपण एक वेगळा आगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. वास्तविक हा कार्यक्रम श्रीमंत रामराजे साहेबांच्या हस्ते होता. काही कारणामुळे ते ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, पण त्याचबरोबर त्यांचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळे मला ह्यांचा सत्कार करावा. अन्यथा तुमचा काही फोन मला आला नसता आणि इथं येण्याचा मग प्रसंगच आला नसता. तर माझ्या आयुष्यात मी अशा व्यक्तींचा पहिल्यांदाच सत्कार करतो. कष्ट करून आपण पुढे जात असतो हे निर्विवाद सत्य आहे. पण ह्या ठिकाणी अशी काही व्यक्ती आहेत की 5 आण्यामध्ये त्या ठिकाणी ओझी उचलत होत्या. आता तो 5 आण्याचा ओझी उचलायचा काळ सर किती काळ मागं गेलाय मला माहीत नाही, परंतु आजही ते तेच काम करतायत. म्हणजे कष्ट करून आपण कुठं आहे तर काही मंडळी आहे तिथंच असतात, कारण आयुष्यभर आणि रिटायरमेंट नाही आहे. त्याला रिटायरमेंटच नाही. ज्या वेळेला आपल्याच्यानी होणार नाही त्याच वेळेला तुम्ही रिटायर होत असता, नाही तर त्याला रिटायरमेंट नाही सर, पेन्शन नाही. रिटायरमेंट नाही तर पेन्शन कुठली मिळते. आणि त्यामुळं अशा ज्या व्यक्ती आहेत यांच्याकरता निश्चितच काहीतरी वेगळा विचार त्या ठिकाणी होणं मात्र नक्कीच गरजेचं आहे, याविषयी काही शंका नाही. आणि डॉक्टर साहेब या ठिकाणी सर प्रत्येकाचं नाव घेत असताना त्याची सगळी माहिती देत होते आणि त्यांचे काही विकार आहेत ते सांगत होते, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यामध्ये यांना पुढचे उपचार हे आपल्याला विनामूल्य करायचे हे लक्षात घेण्याची आवश्यकता, म्हणून सर मला वाटतं त्या ठिकाणी सांगत होते. पण ही मंडळी नक्कीच आपण लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे अनेक वर्ष आपण आपल्याला जाणवतही नाही, आपल्याला वाटतं काय आहे हमाल आहे, करतोय काम, त्याचं कामच ते आहे. पण तो आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी हमाली करावी लागत, नाहीतर काय झालं असतं. ही मंडळी आहे त्यामुळं आपलं हा समाज चालत असतो. आपलं आयुष्य सुखाने करण्यासाठी त्यांचे कष्ट त्या ठिकाणी उपयोगी येत असतात, ही वस्तुस्थिती. आणि त्यामुळे अशा लोकांचा सत्कार करणं निश्चितच गरजेचं आहे. आपण दरवर्षी अशा प्रकारचे 10 निवडताय आणि आपल्या वतीने तुम्ही सांगितलं की शेवटी तुम्ही त्यांना काय देताय ह्याला फारसं महत्व नाही. 500 देताय, 1000 देताय, ह्याला फारसं महत्व नाही. ते काय आजचे 500 1000 किती काळ टिकतात, महागाईचे दिवस आहेत, काही वेगळं सांगायची गरज नाही. परंतु ते त्या ठिकाणी त्यांच्या कामाची कुठंतरी त्या ठिकाणी कोणीतरी दखल घेते आणि त्यांच्या पाठीवरती कोणीतरी हात टाकते, त्यांना मायेची शॉल त्या ठिकाणी पांघरते. ते अनुबंध कला मंडळ तुम्ही करताय अत्यंत कौतुकास्पद स्तुत्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. तुमचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो आणि त्याचप्रमाणे असे वेगळा एक आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही घेत असल्याबद्दल आपले या ठिकाणी अभिनंदन करतो. अनुबंध कला मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केले जातात. फलटणची ओळख ही एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे. ऐतिहासिक गाव आहे, एक वेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक ठेवा ह्या गावाला आहे आणि तो ठेवा जपण्याचं पुढे नेण्याचं काम आपल्या अनुबंध कला मंडळातर्फे नक्कीच चालू आहे आणि त्याची फार आजच्या काळामध्ये गरज आहे. की अशीच आपली हे काम चालू राहावं अशाच प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण मला अत्यंत एका चांगल्या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचेच आभार मानतो आणि ज्यांचा या ठिकाणी सत्कार केला त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करत असताना त्यांचं आयुष्य सुखासमाधानाचं भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. भरभराटीचं जावं म्हणण्यापेक्षा अत्यंत आनंदीदायी आयुष्य जावं. शेवटी भरभराट म्हणजे त्या ठिकाणी नेमकं काय हा एक मोठा प्रश्न असतो. काहींना त्यांची भरभराट कधीच त्यांना त्यामध्ये सुख मिळत नसतं. किती झाली भरभराट तरी सुखच नसतं. तर सुखाचं यांचं आयुष्य शेवटपर्यंत जावं आणि ते अत्यंत आरोग्यदायी जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो. पुन्हा एकदा अनुबंध कला मंडळाचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.